हॅलो फ्रेंड्स, दिस इज ओमकार माहुलकर अँड वेलकम टू द कॅटलिस्ट. लास्ट लेक्चरमध्ये आपण जो चार्ट आहे तो ट्रिक्स मार्फत कसा लक्षात ठेवायचा, त्या चार्टमध्ये आपण कॉन्केव्ह मिरर समोर जर ऑब्जेक्ट कुठे प्लेस केला तर इमेज कुठे तयार होते हे आपण पाहिजे. या लेक्चरमध्ये आपण इमेजेस फॉर्म बाय अ कॉन्व्हेक्स मिरर. तुम्हाला याच्यामध्ये काही डिटेल्स नाहीत, फक्त तुम्हाला एक सेंटेन्स त्यांनी इथं दिलेला आहे बघा, इम्पॉर्टंट, की द नेचर ऑफ इमेज formed by a convex mirror does not depend on the distance of the object from the mirror. These images are always virtual, smaller than object and situated behind the mirror. याचा अर्थ काय आहे तर कॉन्केव, मी तुम्हाला दोन मिरर सांगितले, कॉन्केव आणि दुसरा सांगितला तो कॉन्वेक्स. ओके, कॉन्केव मीन्स इनर सरफेस रिफ्लेक्टिंग, हा आहे कॉन्केव मिरर, आणि हा आहे आपला कॉन्व्हेक्स मिरर ज्याचा आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग, याचा इनर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे. तर कॉन्व्हेक्स मिरर मध्ये ज्या दिसणाऱ्या इमेजेस आहे तिथं वाक्य दिलंय बघा, की या डिपेंड्स नसतात. कशावरती डिपेंड्स नसतात तर ऑब्जेक्टचं डिस्टन्स किंवा ऑब्जेक्ट कुठं प्लेस केला याच्यावरती त्या डिपेंड नसतात. इथे दिलंय बघा, does not depends on the distance of the object from the mirror. त्या नेहमी कशा असतात, the images are always virtual, smaller than the object. या नेहमी कशा असतात, व्हर्च्युअल, आणि ऑब्जेक्ट जसा दिसतोय त्याच्यापेक्षा इमेज ही छोटी दिसते. बघा, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ज्या काय आपल्या गाडीचे आरसे असतात ते सगळे कॉन्व्हेक्स मिरर आहेत. याच्यामध्ये आपल्याला किती मोठी गाडी असेल तरी ती छोट्या स्वरूपात दिसते, आणि वन टाइम आपल्याला 2-3 किंवा जास्त गाड्या पण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग तिथं वापरणारा मिरर जो आहे तो कॉन्व्हेक्स मिरर आहे, आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये दिसणाऱ्या इमेजेस या ऑब्जेक्टच्या डिस्टन्स वरती डिपेंड्स नसतात, त्या ऑब्जेक्ट पेक्षा नेहमी लहानच आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, अजून कॉन्व्हेक्स मिरर बघा तुम्हाला कॉर्नर वरती बघायला मिळते, रोडच्या कॉर्नर वरती कॉन्व्हेक्स मिरर तुम्हाला बघायला मिळते. तिथं पण आपल्याला ज्या काही इमेजेस आहेत, गाड्या आहेत, त्या एकदम छोट्या आकारात आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, तर कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इमेजेस दिसणं हे ऑब्जेक्टच्या डिस्टन्स किंवा ऑब्जेक्टच्या पोझिशन वरती डिपेंड नसतं. तुम्हाला इथं MCQ पण विचारला जाऊ शकतो की कॉन्व्हेक्स मिरर मध्ये दिसणाऱ्या इमेजेस कशा असतात तर व्हर्च्युअल अँड स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट असतात, हे पण नसतात, असू दे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आता आपण. बघा, आता नेक्स्ट आपला पॉइंट आहे डायव्हर्जन अँड कन्व्हर्जन्स ऑफ लाईट. ओके, आता बघा ह्याचं मिनिंग काय तर डायव्हर्जन मीन्स डायव्हर्ट होणे, दिशा भटकणे. ठीक आहे, ओके, आणि कन्व्हर्जन्स मीन्स एकत्र येणे. इथे बघा दोन तुम्हाला डायग्राम दिलेत. ओके, फर्स्ट डायग्राम मध्ये काय दिसतं आपल्याला, सिंगल पॉइंट पासून लाईट रेज, सपोज हे लाईट रेज आहे, तिथं आपल्याला मॅचेस बॉक्स दिले, दाखवले त्यांनी, मॅचेस स्टिक्स दाखवले. तर पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय तर इथे डायव्हर्जन्स दिसते, म्हणजे सिंगल पॉइंट मधून लाईट रेज डिफरंट डिरेक्शनला जाताना आपल्याला दिसतात. पण नेक्स्ट डायग्राम मध्ये काय दिसते आपल्याला तर हे जे लाईट रेज आहेत ते लाईट रेज काय करतात, एका सिंगल पॉइंट मध्ये येऊन मीट होत आहेत, म्हणजे कन्व्हर्जन्स होते, त्यांचं एकत्र येत आहेत. तुम्ही लहानपणी सगळ्यांनी भिंग आपल्याला मिळतं यात्रेमध्ये, तिथं पण तुम्ही हे कन्व्हर्जन डायव्हर्जन तुम्ही त्या भिंगाद्वारे कागद वगैरे जाळण्याचा प्रयोग केलाच असेल. मग तिथं काय होतंय तर सनचे लाईट रेज आहेत ते कन्व्हर्ज होत आहेत एका सिंगल पॉइंट मध्ये, आणि मग तो कागद तुमचा जळला जातो. ठीक आहे, मग डायव्हर्जन मीन्स डिफरंट डिरेक्शनला लाईट रेज जाणे, आणि कन्व्हर्जन मीन्स एका सिंगल पॉइंट मध्ये एकत्र येणे. ओके, तर बघा त्यांनी आपल्याला दिलंय तर कॉन्केव्ह मिरर इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोकसिंग मिरर. लक्षात ठेवा, कोणता कॉन्केव्ह मिरर काय आहे, फोकसिंग, म्हणजे कॉन्केव्ह मिरर मध्ये लाईट रेज या एकाच पॉइंट मध्ये मीट झालेला आपल्याला दिसणार आहे. दिस इज बिकॉज ॲज शोन इन द फिगर. बघा त्यांनी फिगर मध्ये आपल्याला सांगितले आहे. ठीक आहे, कॉन्केव्ह मिरर कसा आहे, फोकसिंग मिरर आहे, आणि लक्षात ठेवा. आणि कॉन्व्हेक्स मिरर काय असेल मग डायव्हर्जन्स असेल. ओके,
दिले बघा, यांनी पुढे आपल्याला दिले बघा. इथे सेंटेन्स तुम्हाला कॉन्व्हेक्स मिरर इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्पर्सिंग मिरर. डिस्पर्सिंग, दिस इज बिकॉज light rays are dispersed after reflection into the mirror. ठीक आहे, तुम्ही दोनच पॉइंट लक्षात ठेवा. एक तर आपला कॉन्केव्ह मिरर काय आहे, तर फोकसिंग मिरर म्हटलंय कॉन्केव्ह मिररला, आणि कॉन्व्हेक्स मिररला म्हटलंय डिस्पर्सिंग मिरर. ओके, मग आपण कसं असलं पाहिजे, आपला फोकस कसा असला पाहिजे, कॉन्केव्ह मिरर सारखा, एका फोकसिंग मिरर सारखा असला पाहिजे. ठीक आहे, आपला फोकस भटकून दिला नाही पाहिजे. ओके, लक्षात ठेवा, कॉन्केव्ह मिरर फोकसिंग मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर इज डिस्पर्सिंग मिरर. हे दोन पॉइंट लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आता आपला इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. बघा, इथे तुम्हाला युजेस दिलेले बघा, युजेस ऑफ मिरर. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, इथं तुम्हाला नेहमी क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये. ओके, की युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर आणि युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. आता युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर कुठं कुठं वापरला जाते बघा. फर्स्ट त्याचा यूज बघूया. बघा, आपण एकतर बार्बर शॉप मध्ये, आपण जिथं हेअरस्टाईल साठी जातो तिथं वापरला जातोय. डेंटल हॉस्पिटल, दाताच्या दवाखान्यामध्ये वापरला जातोय. ठीक आहे, नेक्स्ट बघा, कुठं अजून, टॉर्च अँड हेडलॅम्प ऑफ द व्हेकल. जो आपल्याला टॉर्च बघा जुना यायचा, त्याला स्टील बॉडी असायची, तो एकदम एक सेंटर मध्ये त्याचा आपल्याला फोकस जास्त दिसायचा, तिथं पण वापरले जातात. आणि हेडलॅम्प ऑफ द व्हेकल, गाड्यांच्या ज्या हेडलॅम्प आहे तिथं पण आपल्याला हे कॉन्केव्ह मिरर वापरलेला बघायला दिसतोय. लक्षात ठेवा, इथे क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारला जातो, युजेस ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर. पुढे बघा, फ्लड लाईट, ज्या रस्त्यावरच्या ज्या लाईट्स आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला कॉन्केव्ह मिरर बघायला मिळतो. पुढे बघा दिलंय त्यांनी, व्हेरियस इक्विपमेंट युजिंग सोलार एनर्जी. जे काय आपले सोलार पॅनल्स आहेत तिथं पण आपल्याला कॉन्केव्ह मिरर बघायला मिळतो. का तर सोलार पॅनल्स काय करतायत, तर जी सनलाईट आहेत त्यांना फोकस करायचं, एकत्र आणायचं काम करतात. आणि आपला कॉन्व्हेक्स मिरर कसा आहे रे, फोकसिंग मिरर आहे. सो तिथं तो वापरला जातोय कॉन्केव्ह मिरर. आपल्या इक्विपमेंट्स युजिंग सोलार एनर्जी, सोलार पॅनल असेल, जिथे जिथे सोलार पॅनल्स आहेत तिथं तिथं आपल्याला कॉन्केव्ह मिरर बघायला मिळणार आहे. आता कॉन्व्हेक्स मिररचे युजेस बघा, इथे काय दिलेत, मिरर्स ऑन दी साइड्स ऑफ दी कार्स आर कॉन्व्हेक्स मिरर. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की गाड्यांचे जे इमेजेस आहेत, गाड्यांचे जे आरसे आहेत साईडचे, ते कसे आहेत, तर कॉन्व्हेक्स आहेत. का कॉन्व्हेक्स आहेत रे, कारण की कॉन्व्हेक्स मिरर मध्ये दिसणारे इमेजेस ह्या नेहमी स्मॉल असतात आणि त्या डिस्टन्स वरती किंवा ऑब्जेक्ट वरती डिपेंड नसतात. आपल्याला हायवे वरती किंवा रस्त्यावरती किती गाड्या पाठीमागून येत असतील, आपल्याला ओव्हरटेक करत असतील, तरी आपल्याला सर्व गाड्या आरशामध्ये दिसण्यासाठी आपल्याला कॉन्व्हेक्स मिरर गाड्यांच्या साइड इमेजला मिररला दिलेला असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, गाड्यांची बाजूचे आरसे. नेक्स्ट आहे, बिग कॉन्व्हेक्स मिरर आर फिटेड ॲट अ गेट अँड स्क्वेअर. मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, तुम्हाला इथं अजून बघा क्लिअर करतो. सपोज हा एक रोड आहे, ओके, आणि त्याला हा, समजा इथं तुमचं एखाद्याचं घर आहे आणि तुम्ही अचानक रोडवर जाताय, तुम्हाला इकडून येणारी गाडी दिसेल का रे, नाही. त्यासाठी इथं तुम्हाला बघा सर्क्युलर कॉन्व्हेक्स मिरर दाखवलेले, म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर वापरलेले असतात. मग याच्यामध्ये काय, आपल्याला इकडून आणि इकडून येणारी, किंवा जिथं आपल्याला राईट अँगल मध्ये रोड कनेक्ट होत आहेत तिथं यांचा यूज केलेला आपल्याला बघायला मिळतो. सिटीमध्ये वगैरे गेला तुम्ही तर तुम्हाला कॉन्व्हेक्स मिरर हे रोडवरती बघायला मिळतील. ठीक आहे, लक्षात ठेवा, कॉन्केव्हचे युजेस आणि कॉन्व्हेक्सचे युजेस. कॉन्केव्हचे पुन्हा एकदा बघूयात आपण. कॉन्केव्हचे युजेस कुठं आहेत, तर बार्बर शॉप मध्ये आहेत. ओके, डेंटल हॉस्पिटल, नेक्स्ट टॉर्च, फ्लड लाईट अँड सोलार पॅनल. अँड कॉन्व्हेक्स मिररचे कुठं कुठं आहेत युजेस, तर कॉन्व्हेक्सचे यूज कुठं कुठं आहे, तर गाड्यांचे साईडचे मिरर्स. आणि big convex mirrors are fitted at the gate and in square. जिथं राईट अँगल मध्ये रोड, आपल्याला जिथं गाड्या दिसणार नाहीत रोडवरती, तिथं
गाड्या दिसण्यासाठी, ऍक्सिडेंट वाचवण्यासाठी आपल्याला कॉन्व्हेक्स मिरर वापरलेले असतात. कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मध्ये कन्फ्युज होऊ नका. 10th मध्ये तुम्ही गेला की तुम्हाला तिथं कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स तिथं थोडस कॉन्ट्रावर्स आहे. तिथं तुम्हाला समजेल असते तिथं उलट आहे. कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्व्हेक्स मिरर याच्यामध्ये फंक्शनिंग मध्ये डिफरन्स बघायला मिळतो. सध्या लक्षात ठेवा आपला कॉन्केव्ह मिरर काय आहे, फोकसिंग आहे, आणि कॉन्व्हेक्स कसा आहे तर डिस्पर्जिंग मिरर आहे. लक्षात ठेवा. ओके. आता नेक्स्ट तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो आहे की कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. ओके, ते तुम्हाला दिसते बघा. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन याचा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज होणार आहे. तुम्ही या चॅप्टर वरती जे एक्झाम्पल न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहेत, गणित जी सॉल्व्ह करणार आहात, याची तुम्हाला सायन्स मध्ये भीती वाटते, याच्यामध्ये तुम्हाला हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन वापरावे लागणार आहे. आणि याच्यावरती थेरी क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. MCQ विचारतील, डायग्राम काढा विचारतील, लॉंग आन्सर, शॉर्ट आन्सर, कशावरही प्रश्न विचारतील. ठीक आहे, तर बघूयात आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नक्की काय आहेत. बाय साइन कन्व्हेन्शन म्हणजे नक्की काय आहे तर इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स कुठून कुठं मोजलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं, कुठून कुठं मोजलं तर निगेटिव्ह घ्यायचं, याच्याबद्दल रूल्स आहेत, काही नियम्स आहेत. ज्याप्रमाणे मॅथ्स मध्ये असतात तसेच इथं काही रूल्स आहेत. ठीक आहे, बघा आता आपण बघूयात कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नक्की काय आहे. बघायचं तुम्हाला डायग्राम दिले होते. तुम्हाला हे 4 क्वाड्रंट दिसतात. 4 क्वाड्रंट दिसतात बघा. ओके, मॅथ्स मध्ये तुम्ही बघितलं असेल फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. 4 क्वाड्रंट तुम्हाला दिसतात. थोडके 4 भाग आपल्या प्लेनचे. ओके, तर बघा आता इथे तुम्हाला काय आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन मध्ये आपण एक एक रूल वाचत जाऊयात. ठीक आहे, बघा त्यांनी पहिला नियम आपल्याला काय दिलाय बघा. पहिला नियम मी वाचतो बघा. The object is always kept on the left of the mirror. All distance parallel to the principal axis are measured from the pole of the mirror. बघा त्यांनी काय सांगितलंय, ऑब्जेक्ट कुठे ठेवला जातो, नेहमी लेफ्ट साइडला ठेवला जातो मिररच्या, आणि सगळे डिस्टन्स कुठून मेजर केले जातात तर पोल पासून. आपण पोल शिकलोय, सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस पॉईंट सगळं आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर त्यांनी सांगितले बघा, आपण डायग्राम वरून समजून घेऊयात. हा जो आपला मिरर आहे त्याच्या लेफ्ट साइडला म्हणजेच या बाजूला इथं ऑब्जेक्ट प्लेस केला जातो नेहमी, आणि डिस्टन्स कुठून मोजलं जातं तर इथं आपला जो पोल असणार आहे, पोल पासूनच नेहमी डिस्टन्स हे ऑब्जेक्टचा मोजलं जातं. हा पहिला रूल आहे. काय आहे पहिला रूल, ऑब्जेक्ट हा लेफ्ट साइडला ठेवला जातो मिररच्या, आणि सगळे डिस्टन्स हे पोल पासून मोजले जातात. ठीक आहे, नेक्स्ट रूल बघा काय आहे, बघूयात आपण. बघा नेक्स्ट रूल काय आहे आपला, बघा दुसरा नियम आहे, ऑल डिस्टन्स मेजर्ड टूवर्ड्स द राईट ऑफ द पोल आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. बघा त्यांनी काय सांगितलंय, डिस्टन्स द राईट साइडला, इथं बघा त्यांनी ॲरो दिलाय तुम्हाला. बघा डिस्टन्स ऑन द राईट साइड, समजा आपण डिस्टन्स मोजलं कुठं, राईट साइडला मोजलं, पोलकडे, टूवर्ड दी पोलकडे. तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना बघा त्याचा उपयोग चांगला होणार आहे. तिथं एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं तर डिस्टन्स इज मेजर फ्रॉम दी पोल और टूवर्ड दी पोल, किंवा दुसरं सेंटेन्स असतं ऑब्जेक्ट डिस्टन्स इज मेजर्ड फ्रॉम दी ऑब्जेक्ट, आणि दिलं जातं काय, फ्रॉम दी मिरर. म्हणजे समजा आपण ऑब्जेक्ट कडून मिरर कडे राईट साइडला जर मोजलं डिस्टन्स तर ते पॉझिटिव्ह असतं. इथं सेंटेन्स मध्ये आपल्याला तसंच दिलंय बघा. काय दिलंय बघा, ऑल डिस्टन्स आर मेजर्ड टूवर्ड दी राईट ऑफ दी पोल. म्हणजे लक्षात काय ठेवा, राईट साइडला मोजलं तर ते काय घ्यायचे आपल्याला, पॉझिटिव्ह घ्यायचं. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट रूल काय आहे आपला, बघा त्याच्यामध्ये दिलंय बघा आपल्याला, त्यांनी काय दिलंय बघा, while those measured towards the left are taken to be negative. इथं दिलंय बघा निगेटिव्ह, म्हणजे लेफ्ट साइडला जर आपण मोजलं तर ते काय घेतलं जाणार आहे तर निगेटिव्ह डिस्टन्स मानलं जाणार आहे.
तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन अजून चांगले लक्षात येतील. पहिला आपण रूल काय बघितला, तर राईट साइडला मोजलं डिस्टन्स टुवर्ड दी पोल कडे आपण जर मोजलं तर ते कसं घ्यायचं रे, पॉझिटिव्ह घ्यायचे. अवे फ्रॉम दी पोल किंवा लेफ्ट साइडला आपण जर मोजलं तर ते काय घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायचे. हा पहिला आपला फर्स्ट रूल झाला. ठीक आहे. बघा आता अजून काय काय सांगितलंय बघा. तिसरा जो नियम आहे तो काय सांगतोय बघा, डिस्टन्स मेजर्ड वर्टिकली अपवर्ड फ्रॉम दी प्रिन्सिपल ऍक्सिस इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे बघा काय इथे दिलंय बघा, त्यांनी दिलंय का, डिस्टन्स अपवर्ड वरती प्रिन्सिपल ऍक्सिस पासून आपण जर वरती डिस्टन्स मोजला तर ते काय मानलं जाते, नेहमी पॉझिटिव्ह. बरोबर ना, वरचा ॲरो वरती वाढत जाते म्हणून पॉझिटिव्ह. ठीक आहे. डिस्टन्स जर आपण खालून वरती मोजलं तर ते पॉझिटिव्ह घ्यायचे. आणि दुसरा नियम आहे, डिस्टन्स जर आपण प्रिन्सिपल ऍक्सिस पासून डाऊनवर्ड, डिस्टन्स डाऊनवर्ड कसं घ्यायचं आले बघा, इथं दिले त्यांनी, डिस्टन्स डाऊनवर्ड कसं घ्यायचं, ऑलवेज निगेटिव्ह घ्यायचं. लक्षात ठेवा. हे सोपं काय आहे, डिस्टन्स राईट साइडला मोजलं तर पॉझिटिव्ह, लेफ्ट साइडला मोजलं तर निगेटिव्ह. ओके. डिस्टन्स खालून वरती मोजलं तर पॉझिटिव्ह आणि वरून खाली जर मोजलं तर काय घ्यायचंय, निगेटिव्ह घ्यायचंय. लक्षात राहील. इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट असा हा पॉइंट आहे. ओके. नेक्स्ट बघायला दिलं डिस्टन्स. आता इथं हा एक तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट बघा इथं बघायला मिळतंय. लक्ष असू द्या सगळ्यांचं. फोकस आपला कॉन्केव्ह मिरर सारखा तुमचा फोकस असू द्या, फोकसिंग मिरर. बघा, द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह व्हाईल दॅट ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ कशी आहे रे, निगेटिव्ह आहे. आणि कॉन्व्हेक्सची कशी आहे रे, पॉझिटिव्ह आहे. उलटा आहे. कॉन्केव्ह जरी फोकसिंग असेल तरी त्याची फोकल लेंथ ही निगेटिव्ह आहे. याचाही तुम्हाला यूज एक्झाम्पल सॉल्व्ह करताना होणार आहे. तिथं तुम्हाला डायरेक्ट फोकल लेंथ इज 5 सेंटीमीटर असं दिलं असणार तुम्हाला. पण तिथं मिरर जर कॉन्केव्ह मिरर म्हटलं असेल तर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये घेताना -5 घ्यावं लागेल. जर कॉन्व्हेक्स असेल तर +5 घ्यावं लागेल. कारण की या कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा यूज तुम्हाला दोन्ही ठिकाणी होतोय. न्यूमेरिकल्स मध्ये सुद्धा होणारे आणि लॉंग आन्सर मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. पुन्हा एकदा आपण हे सगळे रूल्स फक्त डायग्राम्स वरून लक्षात घेऊयात. बघा, आपण डायग्राम वरून मी तुम्हाला पुन्हा सगळे नियम सांगतो. तुमचा फोकस इथे असू द्या. ओके, समजतंय का? बघा, आता आपण रूल्स डायग्राम वरून सगळे बघा. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन राईट साइडला वरती दिसतंय बघा. ठीक आहे. बघा, आपण बघूयात काय काय सांगितलंय. सुरुवातीपासून आपण बघूयात. थोडासा कलर चेंज करतो पेनचा. होतोय का रे? कोणता घेऊयात? येल्लो दिसेल का व्यवस्थित? नाही. कोणता घेऊयात? ओके, हा घेऊयात. ओके, ठीक. बघा, पहिला आपला रूल काय आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा, तर सगळे जे ऑब्जेक्ट आहेत ते लेफ्ट साइडला मिररचे ठेवले जातात. हा पहिला रूल आहे आपला. दुसरा रूल आहे सगळे डिस्टन्स हे पोल पासूनच मेजर केले जातात. हा दुसरा रूल आहे. तिसऱ्या रूल मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा. तिसऱ्या रूल मध्ये आपल्याला सांगितलंय असं की जर ऑब्जेक्ट डिस्टन्स, कोणतेही डिस्टन्स आपण राईट साइडला मोजलं, टुवर्ड दी पोल मोजलं तर ते कसं घ्यायचंय रे, पॉझिटिव्ह घ्यायचंय. इथे दिले बघा डिस्टन्स, इथे दिले बघा डिस्टन्स ऑन राईट साइड आलेले पॉझिटिव्ह. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले, डिस्टन्स ऑन दी लेफ्ट साइड ऑलवेज निगेटिव्ह. लेफ्ट साइडला जर आपण डिस्टन्स मोजलं तर ते निगेटिव्ह यायचे. कुठून? पोल पासून. म्हणजे तुम्हाला समजते का हे नक्की काय आहे? समजा इथं हा एखादा आपला ऑब्जेक्ट उभा केलाय. समजा हा XYZ असा हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. या ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि इथं आपला पोल आहे. सगळे डिस्टन्स पोल पासून मोजतोय. मग या ज्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे या ऑब्जेक्ट पासून तुम्ही पोलकडे मोजलं
तर ते तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं, समजते का? आणि जर हेच डिस्टन्स तुम्ही पोल कडून इकडं मोजलं, म्हणजे राईट साईडला मोजलं म्हणून पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला मोजलं म्हणून कसं घ्यायचं रे, निगेटिव्ह घ्यायचं. हा झाला दुसरा नियम. ठीक आहे, आता तिसऱ्या रूल मध्ये काय सांगितलंय बघा आपल्याला. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये सांगितलंय बघा, डिस्टन्स हे अपवर्ड डिरेक्शनला जर आपण मोजलं, खालून वरती जर डिस्टन्स मोजलं तर ते काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. खालून वरती आपण वाढत जाणार आहे. ठीक आहे, आणि जर डिस्टन्स वरून खाली प्रिन्सिपल ऍक्सिस पासून वरून खाली जर मोजलं तर ते कसं घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येते का, जर इमेज कशा असेल ते इन्व्हर्टेड इमेज असेल तर ती कशी रे, समजा इथं आपला समजा एखादा ऑब्जेक्ट असेल, हा समजा XYZ आपला काहीतरी ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्याची इमेज जर इकडे उलटी इमेज जर इन्व्हर्टेड इमेज तयार झाली असेल तर तुम्ही मोजताना कसं डिस्टन्स मोजणार आहे, वरून खाली मोजणार आहे. मग ते डिस्टन्स कसं घ्यावं लागणार आहे तुम्हाला, तर मायनस घ्यावं लागणार आहे. थोडक्यात काय आहे, तर अपवर्डला मोजलं तर पॉझिटिव्ह घ्यायचे आणि डाऊनवर्डला जर मोजलं तर काय घ्यायचे, निगेटिव्ह डिस्टन्स घ्यायचे. एवढंच याच्यामधून आपल्याला क्लिअर होते. ठीक आहे, ओके. आणि राहिला लास्ट पॉइंट, जो काही महत्वाचा पॉइंट आहे की कॉन्केव्ह मिरर इथं आहे बघा. आपल्या कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ ही काय असते, तर ऑलवेज निगेटिव्ह असते. कोणाची, कॉन्केव्हची निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. आणि कॉन्व्हेक्सची काय आहे, पॉझिटिव्ह आहे, लक्षात असू द्यात. ठीक आहे, कॉन्केव्हची फोकल लेंथ निगेटिव्ह, कॉन्व्हेक्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह. आता फोकल लेंथ काय आहे हे पण आपण शिकलोय, डिस्टन्स बिटवीन द प्रिन्सिपल फोकस अँड पोल, दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते काय असतं, फोकल लेंथ असते. आणि ती कोणाची हाफ असते, तर रेडियस ऑफ कर्वेचरची हाफ असते. हे पण आपण सगळं शिकलेलो आहोत. ठीक आहे, फॉर एनहान्सिंग युअर नॉलेज स्टे कनेक्टेड विथ द कॅटलिस्ट. थँक यू.